मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये उमापूर नावाच्या पंचक्रोशीमध्ये 47 वर्षानंतर दुसरा नारळी सप्ताह होतो आहे। काय सांगाल महाराज, उमापूरच्या पंचक्रोशीमध्ये 47 वर्षानंतर हा सप्ताह होतो आहे, काय भावना आहेत तुमच्या यावेळी? तसं सर माझं असणारं जन्मगाव धुमेगाव, पण इथं आम्ही मंडप पाहायला आलो तर भगवान नगद नारायण महाराज यांचे असणारे अदृश्य रूपात अगदी इथं पाय लागले आणि उमापूरकर मंडळी याच्या अगोदर पाहता 47 वर्षापूर्वी तर पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये तो असणारा सुयोग प्राप्त झालेला आहे। आणि विशेष म्हणजे प्रेममूर्ती हरिभक्तीपारायण परमपूज्य गुरुवर्य स्वामी शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या असणाऱ्या तपश्चर्याने आणि त्यांचं इथं 2 वेळेस ग्रामस्थांनी मला सांगितलं येऊन गेलेले आहेत, म्हणजे बाबा स्वतः येऊन भूमी असणारे पावन त्या ठिकाणी करून गेलेले आहेत। आणि उमापूर गाव असणारे बहुसंख्य आहे, लोकसंख्या मोठी आहे आणि विशेष म्हणजे सगळे असणारे धर्मानुकूल आहेत, धर्माला मानणारे आहेत, परंपरेला मानणारे आहेत, त्यामुळे इथं कोणत्याच प्रकारची अडचणी ना असं मला वाटत नाही। आता तुम्ही येण्याच्या अगोदर चर्चा केली, ग्रामस्थांच्या ठिकाणी पाणी पिलोत, आम्ही बसलो आणि मंडप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मला खरोखर जिकडं म्हणतात ना सगळीकडे नगद नारायण महाराजाचं दर्शन झालंय असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे। की सामाजिक अडचण म्हणलं की जात आली, मात्र संत परंपरेनं जातीच्या भिंती तोडल्यात, त्या बाबीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, संत परंपरा पहिल्यापासून जात निर्मूलन त्या ठिकाणी करणारी परंपरा आहे आणि अंधश्रद्धा नष्ट करणारी असणारी परंपरा आहे। तुकाराम महाराजाप्रमाणे ना वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो नरक कुंभ पाखी, सद्गुरू नगद नारायण महाराज असतील, सद्गुरू भगवान बाबा असतील, सद्गुरू वामन भाऊ, सद्गुरू निगमान बाबा असतील, हे का नाही, ह्या ज्या महात्म्याने सर्व समाजातील असणारी जात नष्ट करून एक अध्यात्मातली आपण ज्याला उन्मनी अवस्था म्हणू तिथपर्यंत असणाऱ्या समाजाला घेऊन जाण्याचं असणारं काम संत महात्म्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आपले असणारे गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा नारायणगडकर यांनी तर त्याच्यामध्ये मोलाचा असणारा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे। काय आवाहन कराल तुम्ही या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पंचक्रोशीतल्या नागरिकांना, भक्तांना? जेवण आणि त्या ठिकाणी भजन आणि तिसरी गोष्ट म्हणजे श्रवण, आणि कमी जर पडलं तर त्या ठिकाणी असणारी सेवा, ग्रामस्थ तर काय कमी पडून देणारच नाहीत, पण कमीत कमी श्रवण आणि त्या ठिकाणी प्रभुप्रसाद या 2 गोष्टीचा लाभ पंचक्रोशीतील नाही जवळजवळ गेवराईतील म्हणा, बीडमधील म्हणा सर्व भावी भक्तांनी घेतला पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो मी। बाकी महाराज, संत परंपरेमध्ये विवेक बुद्धीला महत्त्व दिलेलं आहे। विवेक संत परंपरेने दिला, हे पहा दुष्ट प्रवृत्ती सत्प्रवृत्ती पहिल्यापासून आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे येत राहणारे चलत राहणारे, पण त्यापैकी नगद नारायण असतील, महाराष्ट्रामध्ये जेवढे काय गडाची परंपरा असेल त्या परंपरेचा असणारा एवढा मोठा आशीर्वाद आहे, बाकीचे कुप्रवृत्तीवरील लोक कोणत्याच प्रकारची गाणी लावू शकत नाहीत, एवढा मला आत्मविश्वास मात्र 100% आहे।